मी आमंत्रित करतो सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार एकपात्रीकार विवेक मेहत्रे. कार्टुनिस्ट कंबाईनच्या बॅनरखाली आज इतके सगळेजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळेजण आलेले आहात, तेव्हा तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन. एक दोन अपवाद सोडले तर मला वाटतं सर्वच व्यंगचित्रकार कार्टुनिस्ट कंबाईनचे जे सक्रिय आहेत ते सगळेजण या ठिकाणी आहेत, सकाळपासून आले. आणि एक अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण जे स्वप्न 34 वर्षांपूर्वी विकास सबनीस, वसंत हळबे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब ठाकरे, मी संजयनी पाहिलं होतं, ते कुठेतरी आज व्यवस्थित ते एका वळणावर आलेलं आहे. एकच छोटासा किस्सा सांगतो की बाळासाहेब ठाकरेंच्या घरी आम्ही वसंत हळबे आणि मी बसलेलो असताना सहज असा विषय निघाला की एकमेकांना लेखक ओळखतात, म्हणजे खुशवंत सिंग कसे दिसतात लोकांना माहिती आहे, पु ल देशपांडे कसे माहिती आहेत, परंतु मराठी व्यंगचित्रकार हे कसे दिसतात हे एकमेकांना माहीत नाही. म्हणजे रेल्वेत समजा माझ्या बाजूला एखादे व्यंगचित्रकार बसलेले असतील तर कळण्याची शक्यताच नाही. तर हे कुठेतरी टाळता येईल का? तेव्हा बाळासाहेब म्हणाले आपणच मेळावा घेऊया ना. तेव्हा संमेलन वगैरेची कल्पना नव्हती. ज्या मेळाव्याचा तो उल्लेख झाला तो जानेवारी 84ला शिवसेना भवनात झाला, त्याची सुरुवात इथून झाली. आणि तिथून सबनीसांच्या घरी तर ते म्हणाले की आपण नाव सुद्धा संस्थेला असं दिलं पाहिजे की ते मराठी नको. आज इथे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्थेचं नाव इंग्रजी का असा प्रश्न अनेक जण विचारतात, पण त्यांची व्हिजन ही ग्लोबल होती. समजा एखादा व्यंगचित्रकार परदेशातल्या एखाद्या कार्यक्रमाला गेला तर तो तिथे असं सांगणार का मी अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संघटनेतून आलो आहे. कार्टुनिस्ट कंबाईन एक सुलभता व्यंगचित्रकाराकडे असावी लागते, एक सोप्या शब्दात मांडणं, आणि ती एक व्हिजन होती बाळासाहेबांकडे. तेव्हा बाळासाहेबांच्या या स्मृतीला अभिवादन करून मी आज तुमच्यासमोर इथे उभा आहे. संजय असं म्हणाला मनोरंजनासाठी, पण मनोरंजनासाठी नाही तर एक असं माध्यम जे तुमच्या हातात आहे. मी असं समजतो की इथे बसलेले बरेच जण व्यंगचित्रकार आहेत, काही प्रेक्षकही आहेत, काही रसिकही आहेत, पण 70% हे व्यंगचित्रकार आहेत. तुमच्या हातामध्ये एक असं माध्यम, एक कोणतीतरी जगात नियती आहे, एक शक्ती आहे, त्या शक्तीने असं एक माध्यम दिलेलं आहे की ज्या माध्यमाचा तुम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी जसा उपयोग करता त्याच वेळी शासनावरती अंकुश ठेवणारा, कितपत अंकुश राहतो माहीत नाही, गेंड्याच्या कातडीचे सगळे, पण एक टूल, एक जबरदस्त टूल तुमच्या हातात दिलेला आहे. सामान्य माणूस राजकीय नेत्यांच्या वाईट वर्तनावर किंवा चुकीच्यापणे किंवा मगाच्या भाषेमध्ये सांगायचं तर हलकटपणावरती टीका करू शकत नाही. पण तेच एखादं राजकीय चित्र जर सकाळच्या दैनिकात, एखाद्या मासिकात, साप्ताहिकात पाहिलं तर लोकांना मनात कुठेतरी बरं वाटतं, चांगलं चेचलंय मेलेला, ही जी भावना येते. त्यामुळे राजकीय व्यंगचित्र आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करतायत. दुर्दैवाने आज मराठीमध्ये ते राहिलेलं नाही. माझ्या कार्यक्रमाचा हा विषय नाही, परंतु सहज जाता जाता स्पर्श करून जातो की जगामध्ये आज राजकीय व्यंगचित्र ज्या झपाट्याने प्रकाशित होत आहे, ज्या मॅच्युरिटीनी त्याच्या विषयाची जी एक परिपक्वता आहे तशी मराठीत दिसत नाही. याला कारणीभूत संपादकच आहेत, व्यंगचित्रकार नाहीत. हा वादाचा विषय होईल, परंतु आज संधी मिळत नाही. मगाशी राजसाहेबही म्हणाले की रोज कार्टून सुचतं, पण ते मांडायचं कुठे? तुम्ही सोशल मीडियावरती कार्टून मांडू शकता, परंतु आज असा एक वर्ग आहे जो 50च्या पुढे गेलेला आहे, जे अजूनही व्हॉट्सअप बघत नाहीत, फेसबुक बघत नाहीत. त्यांचं काय? तेव्हा ही गळचेपी होती आहे. पण त्याच वेळेला एक वेगळा प्रकार जो मी गेली 36 वर्ष हाताळतोय त्याविषयी बोलायचं मला असं वाटलं. म्हणून मला जेव्हा आपले अध्यक्ष चारोस पंडित म्हणाले की विवेक कोणत्या विषयावर बोलणार, तर मी मुद्दाम हा विषय मागून घेतला. याचं कारण असं की विषय ऐकल्यावर तुम्हाला थोडंसं खटकलं असेल. व्यंगचित्र हे व्यावसायिक रंगमंचावरच्या किंवा लोकांच्या करमणुकीचं सादरीकरणाचं साधन कसं होऊ शकतं? मुळात जगामध्ये व्यंगचित्र कशी आली, भारतात कशी आली, हे आपण आता संजयकडनं ऐकलं. व्यंगचित्राचा इतिहास तसा फार मोठा प्रदीर्घ आहे, तो काही 1.5 तासाचा विषय नाही. परंतु जगामध्ये जिथे जिथे व्यंगचित्र निर्माण झाली तिथे पुढचा टप्पा जो गाठला गेला तो आहे मनोरंजनाचा. आणि मनोरंजन म्हटलं की साहजिकच 2 माध्यमं येतात, ते म्हणजे स्टेज आणि फिल्म मीडिया. आणि या दोन्ही मीडियासाठी जो बेस निर्माण केलाय ना, तो आपण व्यंगचित्रकारांनी केलाय. जर कोणीतरी आधी पायाच चांगला रचला नाही तर कळसापर्यंत जाणार कसं? आणि म्हणूनच तुम्ही आम्ही वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये, मासिकांमध्ये कार्टून्स रेखाटतो, ती क्षणिक ठरतात. वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी रद्दीबंत, मासिक महिनाभर राहतं, उत्तम दिवाळी अंक साधारण 1-2 वर्ष चालला जातो, तरी सुद्धा त्याची जी ताकद असते ती प्रदीर्घ काळ असते, ती लोक विसरू शकत नाही. मग अशी ट्विन टॉवरच्या ज्या कार्टूनचा उल्लेख विकास सबनीस यांनी केला, हे कार्टून कधी विसरता येत नाही. ते आवाजमध्ये जरी असलं, प्रकाशित झालं असलं तरी आवाज दिवाळी अंक
अनेक वर्ष लोक चाळतात, पाहतात, त्यातली ती घटना, ते कार्टून हे लक्षात राहतं. ते पाहताना आपण नॉस्टॅल्जिक होतो, कुठेतरी ते रिलेट करतो. तसंच काहीसं व्यक्तिगत लोकांच्या आयुष्यामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग असतात की जिथे कार्टूनला पर्यायच नसतो. अनेक ठिकाणी कार्यशाळा घेताना मी एक प्रश्न असा विचारतो मुलांना किंवा समोरच्या तरुणांना की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला किती ठिकाणी कार्टून पाहायला मिळतं? आणि मग लोक याचा कधी हा प्रश्न कधी लोकांना पडलेला नसतो. आणि मग जेव्हा यादी करतात, शाळकरी मुलं असतात ते लगेच यादी करायला बसतात. मग कोणीतरी हात वर करतं, सर मी सांगू का, माझे 7 आयटम झाले. मग कोणीतरी सांगतो 10 झाले 10. मग कोणीतरी सांगतो सर 20 झाले 20. म्हणजे 20 ठिकाणी व्यंगचित्र आम्हाला बघायला मिळतात. असं करता करता एका कार्यशाळेमध्ये 165 गोष्टींची यादी झाली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही फक्त कल्पना करा किती ठिकाणी कार्टून्स बघायला मिळतात. वर्तमानपत्र घरी येतं, त्यात कार्टून असतंच. तुम्ही फ्रीजचं दार उघडता, फ्रीजवर स्टिकर लावलेला असतो. मुलांच्या हातामध्ये टॅटू असतात. टी शर्टवरती कार्टून्स असतात. बेडशीटवर कार्टून आहे, पडद्यावर कार्टून आहे. बर्थडेच्या दिवशी तर कमालच आहे. केकवर कार्टूनचं डेकोरेशन, टॉईजवर डेकोरेशन, सगळीकडे बाई कार्टून्सला पर्यायच नाही. बाहेर पडलात तर जाहिरातीत कार्टून्स दिसतं, होर्डिंग्सवर कार्टून आहे, एखादा चित्ररथ जाताना दिसतो त्याच्यावर कार्टून आहे. टेलिव्हिजन चालू करा, आज तर स्वतंत्रपणे चॅनल्सच आहेत. 1994 पर्यंत ही परिस्थिती नव्हती, पण आता केवळ कार्टून या विषयावरती वाहिलेली चॅनल्स आहेत. पण याहीपेक्षा पुढे अजून एक माध्यम आहे ज्याच्यावर मी बोलणार आहे. आणि शिवाय आपल्या आजूबाजू शेजारी असतातच कार्टून सारखे वागणारे. त्यामुळे सकाळी उठल्यापासून आपल्याला कुठे ना कुठे कार्टून या गोष्टीशी संपर्क येतोच. इतकं हे पॉवरफुल माध्यम आहे. जर आपण ओसामा बिन लादेन किंवा वीरप्पन सारखं गुहेत राहणार असू तरच फक्त कार्टून बघायला मिळणार नाही. अदरवाईज सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये हे एक अतिशय जीवनाचं एक पूर्णपणे अंग व्यापलेलं असं एक माध्यम आहे. आणि तरी या माध्यमाकडे आज लोक आकर्षित होत नाहीत. 123 कोटीच्या माझ्या या भारतामध्ये मुठभर कार्टुनिस्ट असावेत ही शोकांतिक आहे. कदाचित त्याला काही गोष्टी कारणीभूत असतील की ते आर्थिक साधन होऊ शकतं की नाही, त्यातनं पूर्ण वेळ कार्टुनिस्ट होऊ शकतो की नाही, परंतु तुमची कला बोलत असते. आजवर आपण अनेक कार्टून्स जी पाहिलेली आहेत ती कार्टून्स बघताना आपण का त्यातली हास्यचित्रांना हसतो याचा जर विचार केला तर त्यातलं पहिलं एक उदाहरण असतं की जे आपल्या आयुष्यात घडत नाही ते दुसऱ्याच्या आयुष्यात घडतं म्हणून आपण हसतो. म्हणजे एखाद्याची आपण फजिती झाली तर आपण हसतो, कारण त्या चित्रातल्या ज्याची फजिती होते तिथे आपण नाही हे कुठेतरी आपल्याला सुखावत असतं. कधी कधी आपल्यावरही ती पाळी येते, इथे तो माणूस घसरून पडतोय, तो तिथे खड्ड्यात पडणार आहे. पण ही जी सुखावण्याची भावना असते ना, त्यामुळे आपण हसतो. राजकीय व्यंगचित्रामध्ये एखाद्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल आपल्याला मनातून बरं वाटतं, परंतु व्यंगचित्रातला हास्यचित्र हा जो भाग आहे तिथे मनोरंजन होतं. हे लहान मुलांसाठी मी एक काढलेलं कार्टून होतं. आणि लहान मुलांच्यासाठी व्यंगचित्र काढताना त्यांच्या भूमिकेत जावं लागतं. आणि हा भूमिका शब्द फार महत्वाचा आहे. आज बरेच व्यंगचित्रकार मोठ्यांसाठी कार्टून्स काढतात, पण लहान मुलांसाठी कार्टून काढणारे, हास्यचित्र रेखाटणारे आपल्या देशामध्ये आणि मराठीमध्ये तर फार कमी व्यंगचित्रकार आहेत. म्हणजे मुलांचा छोट्यांचा आवाज नावाचा दिवाळी अंक मी अनेक वर्ष चालवतो. आम्हाला मुलांसाठी कार्टून्स मिळत नाहीत, पुन्हा पुन्हा आवाहन करूनही मिळत नाहीत, कारण मुलांच्या मध्ये जाताना मुलांसाठी काही तुम्ही राजकीय विषय घेऊ शकत नाही, तिथे तुम्ही हुंडाबळीसारखा किंवा बलात्कारासारखे विषय घेऊ शकत नाही. त्यांच्या माध्यमात जाण्यासाठी त्यांच्या भूमिकेत शिरावं लागतं. आणि मग जेव्हा मी विचार करतो की हा भूमिका शब्द नेमका काय आहे, तेव्हा मला लक्षात येतं की हा भूमिका शब्द हा रंगमंचाशी संबंधित आहे. जगाच्या या रंगमंचावर आपण सुद्धा एक भूमिकाच वठवत असतो. आपल्यापैकी प्रत्येक जण एक नटच असतो. आपण मास्क घेऊन वावरत असतो, जगाला एक आपलं रूप दाखवत असतो. लोक आपल्याला एक आपलं रूप समजत असतात आणि आपल्याला स्वतःला माहिती असतं की आतमध्ये मी कसा आहे. अशी 3 रूपं असतात, पण आपण सतत मास्क घेऊन वावरत असतो. आणि या जगाच्या रंगभूमीवरती कोणतं पात्र कधी येईल, कोणतं पात्र कुठे आपल्याला भेटेल, कोणतं पात्र आपल्या आयुष्यातून कधी जाईल किंवा कोण अचानक आपल्या आयुष्यात येईल याविषयी काही सांगता येत नाही. अगदी असंही घडतं नाही का? आणि म्हणून ह्या भूमिका या शब्दाचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या देशामध्ये कार्टूनिस्ट कमी का आहेत. कारण आमचं जे दूरदर्शन हे माध्यम आहे, हे माध्यम सतत आपल्याला 2च क्षेत्र दाखवतं, एक क्रिकेट आणि एक फिल्म स्टार्स. आणि मग त्या लहान मुलाला लहानपणापासून असं वाटतं की मी मोठा झालो की ह्यातलं काहीतरी होईन. या देशाला फक्त 11च क्रिकेटपटूंची गरज असते आणि हजारो मुलं आपलं आयुष्य बर्बाद करतात त्या कलेपायी, त्या क्रिकेटर होण्यामागे. त्यांना संधी मिळत नाही. मग असंख्य लोक आत्महत्या, फक्त शेतकरीच आत्महत्या करत नाही. मार्मिक साप्ताहिकाचा 1.5 वर्षापूर्वीचा अंक काढून बघा, एक विशेष अंक काढला होता की क्रिकेटच्या प्रेमापायी किती तरुण दरवर्षी आत्महत्या करतात.
मग असं एक क्षेत्र आहे, हे क्षेत्र जर मुलांना कळलं, तरुणांना कळलं, तर कदाचित थोडाफार बदल होऊ शकेल, असा एक विचार माझ्या मनामध्ये आजपासून 29 वर्षापूर्वी आला. नाटकाची आवड होती, एकपात्री कार्यक्रम मी करतच होतो आणि त्याच वेळेला नीलम प्रभू म्हणजे करुणादेव, यशवंतदेवांच्या पत्नी, आणि चित्रलेखाचे आत्ताचे संपादक जे माझा जवळचा मित्र आहे ज्ञानेश महाराव आणि भाऊ तोरसेकर, हे आम्ही अशा गप्पा मारत असताना असं वाटलं की आपण जर असं काही केलं की आपण लोकांना एक परफॉर्मिंग आर्ट म्हणून कार्टुनिंग विषय देऊ शकतो का, हा एक विचार थॉट माझ्या मनात आला. एक लक्षात घ्या, हा स्वस्तुतीबद्दल मी बोलत नाहीये किंवा हा पांडित्य प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. एक वेगळा प्लॅटफॉर्म काय करू शकतो की आज इथे अनेक व्यंगचित्रकार आहेत, तुम्ही हे करू शकता, हे फॉलो करू शकता, यासाठी फक्त माझी बोलण्यातली कळकळ जाणून घ्या. कदाचित बोलताना मी शब्द अनेकदा येईल, पण तो त्यामागचा उद्देश नाहीये. माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये कला महाविद्यालय अगदी कमी आहेत. या कला महाविद्यालयामध्ये सुद्धा कार्टुनिंग शिकवलं जात नाही. आज इंटरनेटवरती कार्टुनिंग शिकवणारे काही कोर्सेस अवेलेबल आहेत, जे तुम्ही पैसे देऊन डाउनलोड करू शकता. यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, परंतु तो जमाना इंटरनेटचा नव्हता, त्यामुळे तिथे यूट्यूब किंवा अशा प्रकारचे कोर्सेस असण्याची काही शक्यता नव्हती. आणि लोकांच्या मनामध्ये इतकं प्रचंड कुतूहल असतं की एखादी व्यंगचित्र निर्माण होतं म्हणजे कसं होतं, त्याची प्रक्रिया काय आहे, कल्पना डोक्यात आल्यानंतर ती उतरवली कशी जाते, आणि मुळातच मुठभर कार्टूनिस्ट असल्यानंतर लोकांना हे सांगितलं जात नाही. मुद्दाम लपवण्याचा काही प्रश्नच नाही, पण मुळात लोकांना माहीत नाही. मग एखादा मुलगा छान चित्रकार असतो आणि घरामध्ये भिंतीवरती असं मस्तपैकी एक कार्टून रेखाटतो, घरी वडील आले की बघतात 8-10 लाख रुपये खर्च करून फ्लॅट रंगवलेला असतो, त्या मुलाच्या श्रीमुखात वाजवतात आणि म्हणतात कार्टे एवढी चांगली भिंत खराब केली, आणि त्या मुलातला व्यंगचित्रकार त्याच रात्री संपतो. त्याच्या डोक्यात हे फिट होतं की माझ्या वडिलांना हे आवडणार नाही. पण जगात सगळ्यांनीच इंजिनियर व्हायला पाहिजे का, सगळ्यांनीच डॉक्टर व्हायला पाहिजे का, सगळ्यांनीच CA व्हायला पाहिजे का? लोकांच्या मनोरंजनासाठी आणि आपल्या स्वतःच्या स्वांत सुखासाठी व्यंगचित्र काढण्याची इच्छा असलेले शेकडो लोक या महाराष्ट्रात आहेत, परंतु त्यांना संधी मिळाली नाही, किंबहुना त्यांना या क्षेत्राची माहिती मिळाली नाही. तर ही माहिती देता येऊ शकते, परंतु जर व्याख्यान दिलं तर ते रंजक ठरत नाही, ते क्लिष्ट होतं. मग ते एखाद्या प्रोफेसरने 25 मिनिटं बोलायचं आणि मग लोकांनी जांभया द्यायचा. तर याच्यापेक्षा काही वेगळा प्रकार करता येईल का, याचा मी विचार करत होतो. काही उदाहरणं डोळ्यासमोर होती. म्हणजे बाळासाहेब ठाकरे एखाद्या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर उत्तम डेमॉन्स्ट्रेशन करायचे. आज इथे ज्ञानेश सोनार आलेले आहेत, आता आहेत की नाही मला माहीत नाही. सोनार साहेब आहेत का? सोनार साहेबांना सुद्धा 2-3 ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं होतं, त्यांनी खूप छान डेमॉन्स्ट्रेशन्स केली होती. हे मी कुठेतरी बघितलं होतं, कोरिलेट करत होतो. आणि मग त्यातनं एक कार्यक्रम सुरुवातीला मी सुरू केला, त्याचं नाव होतं असे हास्यचित्र जन्मा येते. या असे हास्यचित्र जन्मा येते या कार्यक्रमामध्ये त्याचं स्वरूप मुलाखतीसारखं होतं. म्हणजे मुलाखत घेतली जायची आणि मी काही चित्र करायचो. पण नंतर असं माझ्या लक्षात आलं की हे परफॉर्मिंग आर्ट नाही होत आहे, पुन्हा त्याला एक परिसंवादाचा एक प्रकारचा टच येतोय, आणि तसं नको व्हायला. आणि मग एक पूर्ण लांबीचा 2.25 तासाचा एक प्रोग्राम तयार केला, ज्याला सेन्सॉर सर्टिफिकेट घेतलं. व्यंगचित्राच्या रंगमंचीय सादरीकरणासाठी सेन्सॉर घेण्याची ही पहिलीच वेळ होती. आजवर कोणी भारतात तसं केला नव्हता प्रयत्न. आणि एक कार्यक्रम मी सुरू केला, त्याचं नाव होतं हास्य कॉर्नर, जे माझ्या संग्रहाचं नाव होतं. ते कार्यक्रमालाही तेच नाव घेतलं. सुरुवातीला गणेशोत्सवामध्ये, नवरात्रोत्सवामध्ये मी हा कार्यक्रम करायला लागलो, आणि पाहता पाहता त्या कार्यक्रमाला पुढे यश मिळत गेलं. आणि जसजसे कार्यक्रम करत होतो तसतसे त्यात नवीन ॲडिशन्स होत होत्या. मग त्यात लाईव्ह चित्र असायची. जसं आता दुलंगेने इथे चित्र केलं, तसं प्रेक्षकातल्या व्यक्तीला समोर बोलवून त्याने दिलेल्या रेषेवरती चित्र काढायचं, किंवा त्याने दिलेल्या शब्दावर चित्र काढायचं, किंवा त्याने सुचवलेल्या एखाद्या म्हणीवर, विषयावर. म्हणजे हे चॅलेंज असतं, आणि जेव्हा तुम्ही चॅलेंज घेता, जेव्हा डोक्यावर तलवार टांगून ठेवताना, तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होता. सगळं सेट केलेलं ठरवलेला कार्यक्रम करण्या म्हणजे असं जर केलं तर लोक पुन्हा पुन्हा कार्यक्रमाला येतात. ही आणखीन एक नवीन गोष्ट लक्षात आली. पण हे मुळात कसं सुचलं आणि ह्याचा अधिक कसा उपयोग करता येईल याविषयी सुद्धा मी तुम्हाला आता इथे काही स्लाइड दाखवणार आहे. की हा प्रयोग काही पहिल्यांदाच झालेला नाही. मुळात व्यंगचित्रांची ताकद ही युरोपामधल्या कार्टुनिस्टनी इतकी जबरदस्त दाखवून दिलेली आहे की तिथल्या कादंबरीकारांनी, तिथल्या कथाकारांनी, तिथल्या नाटककारांनी तयार केलेली पात्र पुढे व्यंगचित्रकारांनी डेव्हलप केली. म्हणजे टार्झन या विषयावरची 13 भागाची जी पुस्तिका मालिका होती ती संपल्यानंतर आता अनेक वर्ष टार्झन नावाचं कॉमिक्स चालू आहे की जे आत्ताचे कथाकार लिहित आहेत, आत्ताचे कार्टुनिस्ट कॉमिक्स डिझायनर बनवत आहेत आणि ते रेखाटत आहेत. फॅन्टम अशी अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी परिकथा किंवा बालकथा म्हणून व्यंगचित्रकारांनी निर्माण केल्या
आणि नंतर बालनाट्य म्हणून त्या रंगमंचावर आल्या आणि नंतर त्यांचे TV सिरियल्स झाल्या, सिनेमे झाले. म्हणजे व्यंगचित्रकाराने एकदा डोक्यात आणलेली एक कल्पना ती फक्त कागदावर ती द्विमितीच्या स्वरूपात म्हणजे 2 डायमेन्शन स्वरूपात न राहता ती 3 डायमेन्शनल व्हावी आणि प्रत्यक्ष कलाकारांनी स्टेजवर येऊन त्याचं सादरीकरण करावं. हे प्रयोग जगात अनेक ठिकाणी झाले आणि ते आपल्या देशातही होऊ लागले. तेव्हा व्यंगचित्रकारासाठी एक नवं माध्यम निर्माण झालं. त्यामुळे व्यंगचित्रकार हा समाजात मिसळू शकतो, तो लोकांमध्ये वावरू शकतो, लोकांच्या मनात असलेल्या शंकांची उत्तर देऊ शकतो आणि त्यातनं जर जमलं तर एकेका शहरात एक तरी मुलगा आपण मोठेपणी व्यंगचित्रकार व्हावं असं बीज त्याच्या मनात रोवलं जात असेल तर या देशाला आज 19,881 पिरियॉडिकल्स आहेत. लक्षात घ्या, 19,881 रजिस्टर्ड पिरियॉडिकल्स या देशात निघतात. दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक आणि सगळे मिळून म्हणजे सगळ्या भाषातले मिळून व्यावसायिक कार्टुनिस्ट 300 सुद्धा नाहीत. ही शोकांतिक आहे. आज लाखो डॉक्टर्स आहेत, लाखो इंजिनियर्स आहेत. मी तर माझं इंजिनिअरिंग पूर्ण बंद केलं. माझे आज इंजिनियर मित्र इथे समोर बसलेले, माझ्याबरोबर BE ME ला असलेले माझे मित्र धामणकर इथे प्रेक्षकात बसलेले. पण मला त्याचं दुःख नाही आहे. माझे जे मुख्य हेड ऑफ द डिपार्टमेंट होते भाल महाबळ, प्रख्यात विनोदी लेखक आहेत. मी जेव्हा नोकरी सोडायचं ठरवलं तेव्हा ते असं म्हणाले की विवेक, एक इंजिनियर कमी झाला ना तर देशाचं काही बिघडत नाही, पण एक व्यंगचित्रकार वाढला ना तर नक्कीच लोकांच्या आयुष्यातलं तणाव कमी करण्याचा एक 1% किंवा 0.001% तरी जो प्रयत्न आहे ना तो पुढे जाईल. आणि तेवढंच डोक्यात ठेवलं. आणि म्हणून हे माध्यम, व्यंगचित्राचं माध्यम रंगमंच सादरीकरणासाठी एक प्रभावी माध्यम आहे, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आज TV, DVD यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला घरबसल्या बघायला मिळतात. परंतु मधला जो काळ होता म्हणजे 1986 ते 2000 पर्यंत कमी बजेट असलेल्या संस्थांना म्हणजे रोटरी क्लब, लायन्स क्लब, कॉलेजेस, वाङ्मय मंडळं यांना 3 अंकी किंवा 2 अंकी नाटक परवडत नव्हतं. अशा वेळेला व्यंगचित्रांच्यावर आधारित कार्यक्रम, लोकांचं मनोरंजन होतं, 2 तास लोक हसतात, लोकांमध्ये एका नवीन क्षेत्राची माहिती होते आणि त्यातून एक नवी एनर्जी निर्माण होते. या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन माझ्या असं लक्षात आलं की व्यंगचित्राचं रंगमंच सादरीकरण हे प्रभावी ठरतंय. आणि हा प्रवास मी जेव्हा सुरू केला, मी आणखीन एक कार्टून दाखवतो. हे खूप जुनं आहे, माझी जवळजवळ आजपासून 35 वर्षापूर्वी काढलेलं कार्टून आहे. जेव्हा देशामध्ये रंगीत TV आले आणि माझ्या लक्षात आलं की मुलांसाठी जेव्हा व्यंगचित्र जर आपण या कार्यक्रमात केली तर मुलांना ती आवडतात आणि कोणत्याही भाषेच्या मुलाला हे चित्र समजू शकतो, त्यासाठी काही भाषेची गरज नाही. आणि मग कार्यक्रमाचे काही भाग पाडले. म्हणजे मुलांसाठी कार्यक्रम करताना हास्य कॉर्नरचा वेगळा भाग, महिलांसाठी करताना वेगळा भाग, सांगली कोल्हापूरकडे जर कार्यक्रम करायचा असेल तर जरा इरसाल नॉनव्हेज जोक टाकलेला वेगळा भाग, अशी 3 वेगवेगळी स्क्रिप्ट तयार केली आणि ते सेन्सॉर करून घेतली. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक माहिती आहे, भारा भागवत एक प्रख्यात नाव आहे. भारा भागवत यांनी मुलांसाठी खूप लिहिलं. त्यांनी जाईची नवल कहाणी नावाचं एक अतिशय उत्तम त्यांचं पुस्तक आहे, अवश्य वाचा. व्यंगचित्रकाराने वाचावं असं आहे. फॅन्टसी काय असू शकते, पण ते मुळात ॲलिस इन वंडरलँड नावाच्या इंग्रजी कादंबरीचं मराठी रूपांतर आहे. ते भाषांतर नाही, रूपांतर आहे. आणि त्याच्यात ती ॲलिस आहे, ती जाई आहेत. तर हे ॲलिस इन वंडरलँड नाटकाच्या रूपात रंगमंचावर यावं असं जेव्हा सुरुवातीला वाटलं तेव्हा परदेशामध्ये अनेक ठिकाणी मुळातली कार्टूनमधली पात्र आहेत. लक्षात घ्या, ॲलिस इन वंडरलँड नंतर कॉमिक्स रूपात आलं आणि कॉमिक्स रूपामध्ये ते पॉप्युलर झाल्यानंतर ते पॉप्युलर असलेलं कॉमिक्स स्टेजवर एनकॅश कसं केलं गेलं तर जगभर या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले, अजूनही चालू आहेत. त्यातले कलाकार, त्या काळात काम करणारे कलाकार आज आजी पणजी झाले असतील, परंतु जगभर हे नाटक सगळीकडे चालू आहे. त्याच नाटकातला आणखीन हा एक फोटो आहे की त्या पत्त्यांच्या म्हणजे ती भूमिगत होते ती ॲलिस. मुद्दाम अवश्य वाचा, जाईची नवल कहाणी, एक अतिशय चांगलं पुस्तक आहे. तर ही जी कॅरेक्टर्स आहेत, आपण व्यंगचित्रकार जेव्हा एखादं कॅरेक्टर निर्माण करतो, आज शिनचॅन काय किंवा तुम्ही पोकेमॉन मधली कॅरेक्टर्स काय, परदेशी असो किंवा भारतीय, ही व्यंगचित्रातली कॅरेक्टर्स मुळात आहेत ना, ही कॅरेक्टर्सच मुळात इतकी बोलकी असतात, रंगीबेरंगी असतात, तर त्यांना फक्त पुस्तकात किंवा वर्तमानपत्रात का अडवून ठेवायचं? त्यांना तसं अडकवून न ठेवता त्यांना जर रंगमंचावर सादर केलं तर लोक त्या कार्यक्रमाला येतात, पाहतात. हा शोध परदेशामध्ये खूप झपाट्याने फोपावला आणि मुळात कॉमिक्ससाठी रेखाटलेली काही कॅरेक्टर्स युरोपामध्ये आणि अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये केवळ
डेली कॉमिक स्ट्रिप्ससाठी रेखाटलेली अनेक कॅरेक्टर्स त्यानंतर रंगमंचावरती सादर होऊ लागली. आपल्याकडचं तर एक जिवंत उदाहरण आहे की जोरात टाळ्या व्हायला पाहिजे की चिंटू जो चारुहास पंडितांनी केला, त्या चिंटूवर चित्रपट आले. म्हणजे केवळ नाटकातच आला नाही तर चित्रपटामध्ये ते कॅरेक्टर, म्हणजे मुळात डोक्यावर सुचलेलं कॅरेक्टर कागदावर उतरवलं गेलं, ते लोकांमध्ये लोकप्रिय झालं आणि त्याच्यावरती चित्रपट आला. तेव्हा माध्यमात न अडकू देता ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवायची असेल तर त्याला त्या माध्यमाचं बंधन ठेवू नये, हे व्यंगचित्रकारांनी लक्षात ठेवावं. आपण जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो तर तिला पुढे स्कोप आहे का? उदाहरणार्थ एक जयवंत दळवींचा किस्सा सांगतो की जयवंत दळवी माझे जवळचे मित्र होते, पण अतिशय हुशार होते. त्यांना एखादं कथाबीज सुचलं की ते आधी एखाद्या दिवाळी अंकामध्ये ना 8 पानाची कथा लिहायचे. पुढच्या वर्षी त्याच कथेच्या बीजाला फुलवून ते एक प्रदीर्घ लघु कादंबरी एका दिवाळी अंकात लिहायचे. 4 वर्षांनी त्याची एक मोठी कादंबरी व्हायची. 5 वर्षांनी त्याच कथेवर एक छान नाटक व्हायचं आणि पुढे त्याच्यावर चित्रपट व्हायचा. हे डेव्हलप करणं जे आहे ना, अशा पद्धतीने व्यंगचित्रकारांना खूप मोठी संधी आहे. केवळ बॉक्स कार्टूनच्या किंवा पॉकेट कार्टून्सच्या किंवा राजकीय कार्टून्सच्या त्यात अडकून न घेता तुम्ही आज अशी चांगली कॅरेक्टर्स निर्माण करणं. बघा ना, चिंटू निर्माण झालं, पुढे काय? पुढे नवीन काही घडत नाहीये. हे प्रयोगशीलता आहे ना, ती होणं गरजेचं आहे. एक काळ या देशामध्ये मराठीमध्ये 20-20, 22-22 दैनिकांमध्ये कॉमिक स्ट्रिप्स येत होत्या. कार्टून सर्व्हिस म्हणून माझी जी संस्था, ही संस्था एकाच वेळी भारतातल्या असंख्य दैनिकांना कॉमिक ₹100 या देशामध्ये इंग्रजी दैनिक इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्यांकडून रोज ही चित्र छापली जातात आणि लाखो रुपये परदेशात जात आहेत. हे असं गेली 100 वर्ष चाललंय. का माझ्या देशामध्ये कार्टूनिस्ट नाही आहेत? माझ्या देशामध्ये कॉमिक्स डिझायनर नाही आहेत? केवळ भाषेचा अडसर कशाला? भाषांतरित करून घ्या, ट्रान्सलेट करून घ्या. परंतु उत्तम, मगाशी मी महेंद्र भावसारांना विचारलं. महेंद्र भावसार अतिशय छान इंग्लिश कॉमिक स्ट्रिप्स काढतात. खूप जणांनी पाहिलेत की नाही माहीत नाही, व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांची चित्र असतात. तर भाषेच्या अडसरासाठी अडकून न पडता तुमची चित्र तुमच्या स्थानिक वाचकांपुरती अडकून न ठेवता ती सिंडिकेट करू शकता, ती लोकांपर्यंत पाठवू शकता. न जाणू कदाचित त्यातलंही एखादे कॅरेक्टर उद्या रंगमंचावर येऊ शकतं. थोडं अजून आपण पुढे जाऊ. टार्झन, मी ज्या टार्झन बद्दल बोललो, हे मुळात टार्झनचं कॅरेक्टर हे जगातल्या अनेक भाषांमधल्या कॉमिक्स डिझायनरनी वापरलेलं आहे. ते चीनमधला आर्टिस्ट, जर्मनीतला आर्टिस्ट, अमेरिकेतला आर्टिस्ट मूळ टार्झनची संकल्पना तशीच ठेवून त्याच्यात नवीन विकास करत असतो, त्याचा नवीन नवीन डेव्हलप करत असतो आणि ती तुम्हाला आज इंटरनेटवर बघायला पण मिळतील. तुम्ही जर नीट सर्च घेतलात तर किती प्रकारे हे माध्यम गेलेलं आहे. प्रौढांसाठीची कॉमिक्स हा एक वेगळाच विषय आहे जो मी या सभागृहात बोलू शकत नाही, परंतु तिथेही फार मोठ्या संख्येने आज जगामध्ये कार्टूनिस्ट कार्टून काम करत आहेत. तेव्हा मित्रांनो, एका विशिष्ट डबक्यात किंवा एका विशिष्ट वर्तुळात अडकू नका. प्रचंड मोठी संधी आहे. केवळ मुंबईतल्या एका दैनिकात माझं कार्टून येत नाही किंवा पुण्यातल्या एखाद्या दैनिकात माझं कार्टून येत नाही म्हणून खंत करीत बसण्याऐवजी एक विशाल महासागर तुमच्या समोर आहे, याचा फायदा घ्या. आज इंटरनेटमुळे किती सहज शक्य झालेलं आहे की तुम्ही तुमच्या गावात बसून अगदी जर्मनीतल्या, रशियातल्या, स्पेनमधल्या किंवा कोणत्याही भागातल्या एखाद्या संस्थेसाठी तुम्ही तुमची कला पेश करू शकता. मला असं वाटतं घनश्याम देशमुख सध्या त्या प्रयोगात आहेत की ते जर्मनीतल्या एका संस्थेसाठी कॉमिक्स करतायत. तर आज इंटरनेटने हे सगळं जग ग्लोबल करून तुमच्या मुठीत आणलेलं आहे. याचा फायदा घ्या आणि मग वेगवेगळी माध्यमं हाताळा. आज गेमिंग आहे. आज गेमिंग करणाऱ्यांची आपण आज मगाशी 2 चित्र पाहिली. इतकी अप्रतिम चित्र होती की ज्ञानेश सोनार म्हणाले की इतकं डिटेल काम तर आपल्या मराठीमध्ये सुद्धा आजवर कोणी करत नाही. इतकं काम, ज्या 2 नंबरचा पुरस्कार मिळालेलं जे चित्र आहे ते मुद्दाम आवर्जून खाली लागलेलं आहे. ते बघा, सेल्फीचं लग्नातलं, त्यातलं कार्पेट सुद्धा डिटेल रंगवलेलं आहे. किती काम करावं, किती डिटेल जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु ते देखणं व्हावं, ते चित्र लोकांना आकर्षित करावं, लोकांचं त्यातून मनोरंजन व्हावं, या सगळ्या गोष्टींचा विचार जर व्यंगचित्रकारांनी केला तर तुम्हाला सांगतो अच्छे दिन खरोखर येतील, खरोखर येतील. मगाशी संजयने जाता जाता उल्लेख केला, पण मी तुम्हाला सांगतो, फोर्ब्स नावाचं एक मासिक आहे. हे फोर्ब्स नावाचं मासिक गेली 38 वर्ष जगातल्या श्रीमंतांची यादी प्रकाशित करतं. तुमच्यापैकी रमण ल्युरी नाव कोणी ऐकलंय की नाही मला माहित नाही. ल्युरी, चार्ल्स शर्ज आणि अजून एक कार्टूनिस्ट हे गेली काही वर्ष या श्रीमंतांच्या यादीमध्ये आहेत. त्यांच्या तेलाच्या विहिरी नाहीत, त्यांची मायक्रोसॉफ्ट सारखी, बिल गेट सारखी कंपनी नाही किंवा IT कंपनी नाही. व्यंगचित्रकार बिलियनरे झालेले आहेत, बिलियनरे झालेले आहेत. आणि बघा, यादी बघा, गेल्या वर्षीच्या जूनमध्ये BMM म्हणजे जागतिक बृहन महाराष्ट्र मंडळाचा एक विशेष अंक निघालाय जूनमध्ये, श्री दीपलक्ष्मीचा. त्याच्यात या रमण ल्युरीबद्दल मी लिहिलेलं आहे की
एखादा कार्टूनिस्ट किती श्रीमंत होऊ शकतो, किती लोकप्रिय होऊ शकतो, किती देशातल्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत त्याच्या ओळखी होतात. आपल्याकडे एक शंकर पिल्लेंचं उदाहरण सोडलं तर राजकारण्यांशी ओळख असलेले व्यंगचित्रकारच उरलेले नाहीत. आणि म्हणून शंकर पिल्लेंना पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण 3-3 पदव्या मिळाल्या. बाळासाहेब ठाकरेंची कलाही तितक्याच ताकदीची होती, पण त्यांना पद्मश्री मिळू शकली नाही. ह्याचं कारण आहे, तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला हवं. लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या जाणून घेताना समाजातल्या सर्व गटांच्या विषयांचं त्यामध्ये, तुमच्या चित्रांच्या विषयामध्ये समावेश करता यायला पाहिजे. तर तुमची कला आणि तुमची पात्र ही जिवंत होतात. आज आर.के. लक्ष्मण अजूनही आपल्याला का आठवतात, तर त्यातली प्रत्येक घटना ही कुठेतरी आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपण पाहिलेली असते, वाचलेली असते, तो संदर्भ लक्षात येतो. नाटकं लोकांना का आवडतात, चित्रपट लोकांना का आवडतात, तर त्याच्यामध्ये तीच गोष्ट असते. कुठेतरी तो वाचक किंवा प्रेक्षक हे दोघं को रिलेट करतात. तेव्हा यासाठी हे माध्यम अतिशय पॉवरफुल आहे. जगामध्ये हे माध्यम कसं वापरलं गेलंय ते आपण बघूया. रॉबिन हुडची पुस्तकं कदाचित तुम्ही वाचली असेल. रॉबिन हुड चित्रपट आहे, पण रॉबिन हुड हे रंगमंचावरती पात्र येण्यापूर्वी आधी ते कॉमिक्स माध्यमामध्ये खूप गाजलंय. ही सगळी कॉमिक्स आज जुनी ईबे नावाची एक वेबसाईट आहे, या ईबेवरती ही जुनी कॉमिक्स विकायला ठेवलेली असतात. टॉरेंट जर तुम्हाला माहिती असेल, टॉरेंट तुम्ही वापरा किंवा वापरू नका, मी सल्ला देणार नाही, कारण ते तसं कायदेशीर नाही आहे. परंतु आज टॉरेंटवर जगातली अनेक कॉमिक्स, अनेक कार्टूनचे संग्रह, मगाशी जे संजयने सुरुवातीचे जे ब्लॅक अँड व्हाईट दाखवले ना, 1946 to 1956 पर्यंत ब्लॅक अँड व्हाईट मार्मिकच्या आकाराची ही जी व्यंगचित्रांची पुस्तकं ही युरोपामध्ये खूप पॉप्युलर होती. महायुद्धाच्या काळामध्ये जास्ती होती, कारण महायुद्धातले सैनिक हे मनोरंजनासाठी अशा प्रकारची अनेक पुस्तकं आणि अशी 16 पानांची 20 पानांची अशी छोटी छोटी पुस्तिका निघायच्या, अगदी कमी किंमत असायची आणि त्याच्यामध्ये ती कार्टून्स होती. तर ही सगळे जुने संग्रह आज टॉरेंटवरती उपलब्ध आहेत. या ठिकाणी कॅट इन द हॅट नावाचं जे गमतीदार, तुम्हाला कदाचित माहिती असेल, इंग्रजी रंगमंचावरती हे आलेलं, मुळात हे कॅरेक्टर जे होतं हे कॉमिक्ससाठी बनवलेलं होतं. कॅट इन द हॅट नावाची जी सिरीज होती त्याचं हे रंगमंचीय सादरीकरण आहे. मिकी माऊसचा तर मी उल्लेख करायलाच नको, कारण सगळ्यांना माहिती आहे. मगाशी मेघनाने तर मिकीच्या पात्रांचा आवाज काढून दाखवला. मिकी माऊसला घेऊन तुम्ही डिस्नेलँडला जर गेला असाल तर डिस्नेलँडला रोज संध्याकाळी एक परेड होते. या परेडमध्ये भाग घेणारी सगळी पात्र, डोनाल्ड डक पासून सगळी म्हणजे वॉल्ट डिस्नेनी तयार केलेली जेवढी कॉमिक्स कॅरेक्टर आहेत, ह्या सगळ्या कॉमिक्स कॅरेक्टरांचे खरे तसेच मुखवटे आणि तसेच कपडे घालून एक परेड होते. तुम्ही कोणत्याही देशातल्या डिस्नेलँडमध्ये जा, ती संध्याकाळची परेड बघण्यासारखी असते. ते सुद्धा कार्टून्सचं प्रत्यक्षामध्ये केलेलं सादरीकरणच असतं. आज लहान मुलं पटकन का अट्रॅक्ट होतात? मुळात वॉल्ट डिस्नेनी जेव्हा ह्या कॉमिक सिरीज बनवली तेव्हा त्यांच्या डोक्यात हे असं काही नव्हतं की याचं रंगमंचावर सादरीकरण होईल, मग डिस्नेलँड बनेल, डिस्ने मूवीज येतील, डिस्ने कॉमिक्स फिल्म येतील किंवा डिस्ने चॅनेल येईल, याची कोणतीही कल्पना नव्हती. हे हळूहळू विकसित होत गेलेलं आहे. तेव्हा आज तुम्ही जे काय करतात त्याचं न जाणू उद्या काय होईल हे सांगता येणार नाही. या ठिकाणी हे सुद्धा ही सगळी वॉल्ट डिस्नेची कॅरेक्टर्स तुम्ही बघताय. आणि जगामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे शोज होत असतात आणि त्या शोजमध्ये ही कार्टूनमधली कॅरेक्टर्स असतात. आज चित्रपटामध्ये सुद्धा असे अनेक प्रकार झालेले. आता नुकताच सिनेमे आलेले आहेत की 2 सुपरमॅन एकमेकांच्या विरोधात घ्यायचे आणि त्यांचं सादरीकरण करायचं. पुन्हा एकदा स्नो व्हाईट अँड 7 ड्वार्फ, हिमगौरी आणि 7 बुटके म्हणून. तर हे मुळात हे काही नाटकासाठी लिहिलेलं कॅरेक्टर नव्हतं, लक्षात घ्या. हे मुळात कॉमिक्ससाठी व्यंगचित्रकारांनी तयार केलेली कॅरेक्टर्स नंतर ही रंगभूमीवर आली आणि ती आज इतकी लोकप्रिय झाली की ती फक्त अमेरिकेपुरती नाही राहिली. हे तर तुम्ही बघताय ते चायनामधलं आहे, पण जपानमध्ये, कोरियामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये या परिकथा आजही तितक्याच आवडीने पाहिल्या जातात, वाचल्या जातात आणि त्याचंच रंगमंचावरती सादरीकरण होण्यामुळे कॉमिक्सची पुस्तकं अधिक वेगाने खपतात. म्हणजे बघा, एकमेकाला हे पूरक आहे. म्हणजे जसं चिंटू लोकांना आवडतो म्हणून लोक चिंटूचा चित्रपट बघायला लागले आणि चिंटूच्या चित्रपटामुळे प्रसिद्धी झाली म्हणून चिंटूची पुस्तकांना लोकांकडनं मागणी आली. हे जसं एक सर्कल आहे, तर तशा प्रकारे नक्की काहीतरी नवनिर्मितीसाठी आपण करावं, हा एक थॉट मी तुमच्यापुढे मांडतोय की किती वर्ष त्याच प्रकारचं आपण काम करणार. थोडं सारा हटके करायचा जर विचार केला ना, तर खरोखर सांगतो तुम्हाला, हा महासागर आहे. हा तुम्हाला नाव मिळवून देईल, प्रसिद्धी देईल, समाधान देईल आणि पैसाही देईल, असं हे जबरदस्त ताकद असलेलं क्षेत्र आहे. आज सगळेच लोक जर ॲनिमेशनकडे जायला लागले ना मित्रो, तर क्लासिकल काम करणारी माणसं उरणार नाहीत. ॲनिमेशनमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर मदत करतं, परंतु या ठिकाणी तुम्हाला सॉफ्टवेअर ऐवजी तुमची बुद्धी तुम्हाला लोकांपुढे मांडता येते आणि त्याचेही रसिक वाचक स्वागत करतात. तेही तितकेच दर्दी आहेत
आणि म्हणून सगळा जो तो आजकाल काय पैसा मिळतो ना ॲनिमेशनला पाठवा, अरे पण आज ॲनिमेटर्स इतके झालेले आहेत की जसं एकेकाळी ह्या महाराष्ट्रामध्ये D.Ed कॉलेज चालू झाली आणि इतके शिक्षक व्हायला लागले की पुढे ते काय परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला माहिती आहे. तसे आज गल्ली बोळामध्ये जर ॲनिमेशनचे क्लास सुरू झाले ना, तर या देशाला इतक्या ॲनिमेटरची गरज नाही आहे, पण या देशाला चांगल्या व्यंगचित्रकारांची गरज आहे. जर 19,000 पिरियॉडिकल्स आहेत आणि जेमतेम 300 कार्टूनिस्ट असतील तर केवढी मोठी वॉइड आहे. आणि किती वर्ष आम्ही अमेरिकेतनं आलेल्या कॉमिक्स बघणार, त्या अमेरिकेतल्या कॉमिक्सचं तिथली कल्चर, तिथली संस्कृती नाही म्हटलं तरी मराठी घरात किंवा इथल्या स्थानिक त्या राज्यातल्या मुलांच्या मनावर परिणाम करतेच. मग इथल्याच मातीतले विषय घेऊन का आपण कॉमिक्स करू शकत नाही? मी तर असंही म्हणेन की आज महिला कार्टूनिस्ट कमी आहेत. एखादी उत्तम कल्पना असलेली स्त्री की जे काही आयडिया सुचतात आणि इथे असलेला एखादा व्यंगचित्रकार एक चांगलं पेअर होऊ शकतात आणि त्यांनी उत्तम कॉमिक्स ते करू शकतात. जसं ली फॉक ही एक जगात गाजलेलं उदाहरण आहे की फॅन्टम काही एकाने केलेला नाही, मॅड्रे काही एकाने केलेला नाही, कोणाचं तरी डोकं, जसं चिंटूंचं पण प्रभाकर वाडेकरांच्या कल्पना, चारोस पंडितांचं रेखाटन, हे जर उत्तम होऊ शकेल तर अनेक जणांना यात संधी आहे. तुमचे अनेक मित्र असे असतील की ज्यांना काही चांगलं सुचतं, ते चित्र काढू शकत नाही आणि तुम्ही चांगलं चित्र काढू शकता, तर एकत्र या, त्यातनं तुम्ही या माध्यमाची एक नवीन काहीतरी तुम्ही भर घालू शकाल. कधी कधी खुदकन हसू आणणारं कार्टून असतं. आता मी एक कार्टून आहे काढलेलं आहे, होतं खूप जुनं कार्टून आहे की हिमालयामध्ये एक माणूस आलाय आणि तो सांगतोय की मनशांतीसाठी माला व कमंडलू घेऊन हिमालयात जप करा, असा दैवी उपाय एका ग्रंथात वाचला, सरळ इथे आलो, हा कमंडलू आणि ही मिस माला. तर हसवण्यासाठी काय अश्लील चित्र काढावे लागतात का? मुळीच नाही. शृंगार हा माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु तो तुम्ही कशा प्रकारे सादर करता, तर त्याला मिश्किलतेची जर तुम्ही जोड दिली तर लोक निश्चित ते त्यांना आवडतं, हसतात. असं अनेक उदाहरणं आहे. माझ्या काही स्लाइड शो मधली काही जुन्या स्लाइड शो मधली काही कार्टून्स आहेत, हे अलीकडची कार्टून्स नाही, खूप जुना मी मुद्दाम आज दाखवायला आणलाय. आणि हे बघा, अवघ्या 1 तासात पोहता न येणाऱ्या स्त्रीला पोहणे शिकवणारे प्रोफेसर डोकेबाज यांचं महिलांसाठी जलद पोहण्याचे क्लासेस आहेत. तर ही कल्पना ग्लोबल आहे, ही कुठेही चालू शकते. मी जेव्हा हास्य कॉर्नर कार्यक्रम स्टेजवर सादर करायला लागलो तर त्यावेळेला एक लक्षात आलं की ज्या माणसाचं वाचनही नाहीये, म्हणजे जो कादंबरी वाचत नाही, मॅगझिन वाचत नाही, त्याला सुद्धा जर हसवायचं असेल ना, तर त्याच्या जीवनातले प्रसंग आपल्याला घेता. आणि अनेक व्यंगचित्रकारांची खूप चांगली कार्टून्स आहेत. मी तर असं कधी कधी वाटतं की मला आवडलेली व्यंगचित्र नावाचा एक चांगला रंगमंचीय कार्यक्रम होऊ शकेल की जी मला अन्य मराठी व्यंगचित्रकारांची चित्र आवडली, त्याचा एक स्लाइड शो छान अगदी 3 तास होऊ शकतो आणि लोक तो सुद्धा एन्जॉय करू शकतात. आता या ठिकाणी हे चोरटे एका बँकेत घुसताय, तुम्हाला दिसतंय. आपल्याकडे सवय आहे बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालायची, पण टायमिंग चुकलं म्हणून काय झालं बघा. आजकाल साहित्य संमेलनामध्ये संकटातून बाहेर पडण्याचे तोडगे वगैरे पुस्तकं खूप खपतात. त्याच्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र मी काढलं होतं. हरवलेले दागिने सापडावेत म्हणून विहिरीत सुपारी टाकण्याचा तोडगा त्यांना कोणीतरी सांगितला, पण सुपारी सोडताना अंगठी पडली ना त्यांची पाण्यामध्ये. तर कितीतरी विषय असतात आणि हे विषय तुम्हाला व्यंगचित्रांमधून मांडता आले तर अशा प्रकारचे स्लाइड शो तुम्ही करू शकता. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये सुद्धा अनेक संस्था असतात, त्यांना मनोरंजनाचे कार्यक्रम हवे असतात आणि त्यासाठी फारसं बजेट त्यांचं नसतं. म्हणजे ते एखादं मोठं राजकीय नेता पण बोलू शकत नाहीत किंवा एखादं नाटकही बोलवू शकत नाहीत. मग अशा वेळेला तुम्हाला संधी मिळते, जर थोडंफार वक्तृत्व असेल, आपल्या छानसे कार्टून्सचं जर आपण स्लाइड्स बनवल्या, तर आपण काढलेलं कार्टून दिवाळी अंकात पाहिल्यानंतर लोक विसरून जातात, पण त्यातली काही चांगली चित्र घेतली जी काळावरती मात केलेली असतात, तर अशी चित्रांचं एकत्र करून सादरीकरण केलं, रंगमंच सादरीकरण केलं तर उत्तम पैसे मिळतात. मी कबूल करतो, अगदी उत्तम मानधन मिळतं. लोक तुम्हाला निमंत्रित करतात. मी माझ्या ह्या एकपात्री कार्यक्रमाचे जगातल्या 12 देशांमध्ये प्रयोग केलेले आहेत. महाराष्ट्र मंडळं अगदी तुम्हाला आमंत्रित करतात, उलट सांगतात की आणखीन कोण करणारे असेल तर कार्टूनिस्ट सांगा. पूर्वी ज्ञानेश्वर वगैरे करायचे, परंतु हल्ली हेच अशा प्रकारचे सादरीकरण करणारी माणसं खूप चांगला डिमांड आहे. आणि विविध प्रकारची संमेलनं, कंपन्यांची वार्षिक अधिवेशनं, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे तुमच्याच स्वतःच्या व्यंगचित्रांचं एक उत्तम सादरीकरण करता येईल. आणि त्याचं एक छान स्क्रिप्ट बनवा, सुसूत्रपणे ते करा, तर तुम्ही करू शकता. मी इथे स्लाइड दाखवते म्हणजे ह्याच ग्रेट आहेत किंवा हे असं नाही. मला एवढं म्हणायचं की पटकन बघितल्यानंतर हसू येणं आणि लोकांच्या संदर्भातले विषय. आता संकटात पडल्यानंतर ज्योतिषाकडे जाणं, तोडगे करणं, हे सर्वसाधारणपणे सामान्य माणूस करत असतो. तो एक विषय होता.
या ठिकाणी ते वडील मुलाला म्हणतात, तुमचा मुलगा मोठेपणी इम्रान हाशमी होण्याची चिन्ह दिसत आहेत असं का कळवलंय तुझ्या शिक्षकांनी? तो मुलगा म्हणतो, कारण माझ्या वर्गातल्या मुली म्हणतात की मी सर्वात चांगली पप्पी घेतो. तर मिश्किलपणा हा काय असं नसतं, सगळी चित्रच आवड पाहिजे असं मुळीच नाहीये. आणि खूप आणि किती किती उदाहरणं डोळ्यासमोर घडतात. म्हणजे मी मला सांगतो की आजपासून 30 वर्षापूर्वी मी मुंबईच्या लोकलमधनं प्रवास करत होतो आणि ठाणे स्टेशनवरनं मी गाडीत चढलो, मला दादरला चाललो होतो. मी तेव्हा श्री साप्ताहिकाच्या कबाब कॉर्नर नावाचं एक माझं कॉलम होतं, त्यात मी चित्र काढत होतो. 17 वर्ष मी तो कॉलम चालवला. तर मला विषय सुचत नव्हता आणि माझ्या समोर 11वीत किंवा 10वीत जाणाऱ्या मुलांचा ग्रुप चढला. त्यात एक मुलगी होती, काही मुलं होती, तरुण मुलं, आणि गाडीने वेग घेतला तर एकाने त्या मुलीची अशी रिबीन ओढली, तर दुसऱ्या मुलाने काहीतरी तिची थट्टा केली, तर तिसऱ्याने तर तिची अशी हातातली वही घेतली आणि अशी गरगर फिरवायला लागला. ती वही पडली, तर ती वही उचलायला ती मुलगी उठली ना, तर एका मुलाने असा पाय घातला, त्याबरोबर ती मुलगी पायाला अडथळून एका मुलाच्या अंगावर पडली मिठी मारल्यासारखी. आणि हे सगळं त्यांचं अगदी कसलाही त्याच्यात काही हे नव्हता, निर्व्याज अगदी मस्करी थट्टा मस्करी चालू होती. पण गाडीतले लोक मात्र जणू काही पाप करतात अशा नजरेने बघत होते. 30 वर्षापूर्वीचा जमाना, आज रेल्वेत बरंच काही बघायला मिळतं. आणि हे करत असताना मी समोर होतो आणि माझ्या डोक्यात टेन्शन होतं की आज कार्टूनला विषय पाहिजे. त्या काळात मी विवेक साप्ताहिक जे हिंदुत्वासाठी प्रसिद्ध आहे त्यात कार्टून्स काढत होतो आणि त्याच वेळेला मी श्री साप्ताहिक काढत होतो. 2 भिन्न टोकाची चित्र काढावी लागायची. आणि अचानकपणे त्या मुलीच्या चेहऱ्यावर माझं लक्ष गेलं. मग असे विकास सबनीस म्हणाले की व्यंगचित्रकाराची नजर खूप बारीक असावी लागते, की आता इथे प्रेक्षकामध्ये कोण डुलकी काढतोय, कोण काय करतोय, इकडे जसं लक्ष असतं तसं प्रत्येक रेल्वेतनं जाताना, बसमध्ये जाताना आपण टिपायचं असतं. आपल्या डोळ्याचा कॅमेरा करायचा, मेंदूचा कॉम्प्युटर करायचा आणि एक भंगारवाला व्हायचं. भंगारवाला जो होऊ शकतो ना, तो उत्तम कार्टुनिस्ट होऊ शकतो. कारण भंगारवाला काय करतो, सगळं टिपतो आणि पोत्यात भरतो आणि मुक्कामाला गेल्यानंतर ते सॉर्टिंग करतो आणि आपल्याला जेवढं हवं तेवढंच मांडतो, बस तेवढंच तो विकतो. आम्ही कार्टुनिस्ट सुद्धा हेच करतो ना. तर मी सहज बघितलं, त्या मुलीच्या चेहऱ्यावर मला एक गोष्ट दिसली आणि मला एक चित्राला विषय मिळाला. मी घरी आलो, एक चित्र रेखाटलं. त्या चित्रात 2 मुली होत्या. आज ते इथे चित्र नाहीये, पण असं संवादाची चित्र जेव्हा असं खाली श्याम जोशींची काही छान चित्र लावलेले, मुद्दाम बघा. आजच्या तरुण पिढीला कदाचित माहीत नसेल, पण तट्टाणी नावाचं त्यांचं खूप एक चांगलं सदर होतं. कांदेपोहे नावाचं एक चांगलं सदर होतं, की ज्याच्यात ते संवाद असलेले करंट विषय घ्यायचे आणि खूप मिश्किल असायचे. बघा, प्रत्येक चित्रकाराची स्टाईल वेगळी असते. चित्राच्या स्टाईलपेक्षा तो किती लोकांना पटकन हसवतो, किती लोकांना अपील होतं, किंवा राजकीय चित्र किती लोकांना भिडतं, ह्यात त्या कार्टूनचं सक्सेस असतं. चित्रकला तर हवीच चांगली, परंतु केवळ चित्रकला चांगली असून चालणार नाही. तुमच्या कल्पनाशक्ती स्वतःच्या पाहिजेत, ओरिजिनल पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक गोष्ट पाहिली. मी घरी आल्यावर एक चित्र रेखाटलं. त्या 2 तरुण मुली होत्या, थोड्याशा मादक होत्या. तर त्यातली एक मुलगी तिच्या मैत्रिणीला म्हणते, काय ग, तुला 7-7 बॉयफ्रेंड्स आहेत? पहिली मुलगी म्हणते. दुसऱ्या बाजूला जी दुसरी मुलगी आहे ती शांतपणे तिला उत्तर देते, त्या मुलीच्या चेहऱ्यावरती मी ओठाच्या जरा वरती गालाच्या बाजूला एक तीळ दाखवला होता, काळा, ब्युटी स्पॉट म्हणतात तो. आणि ती मुलगी म्हणते, हो मग, माझ्या गालावर तीळ आहे, माझी आजीच म्हणते एक तीळ 7 जणात वाटावा. तर ही जी मिश्किलता आहे ना, ही अश्लीलता नसते, ही मिश्किलता असते. आणि मग अशी चित्र अशा कार्यक्रमामध्ये, म्हणजे स्टेजवर जेव्हा मी हास्य कॉर्नर कार्यक्रम करत सांगतो, तेव्हा त्या चित्राची निर्मिती मागची कल्पना सांगतो, की हे चित्र मला कसं सुचलं, त्यात काय खरं घडलं होतं, ते मी कसं कन्वर्ट केलं, तर हे ऐकायला लोकांना आवडतं. आणि प्रत्येक चित्राला एक इतिहास होतो. जसं सबनीसांनी आता मग अशी उदाहरणं सांगितली, लोकल ग्लोबल, पण प्रत्येक चित्राला काहीतरी इतिहास होता. कसं ते बनलं, कसं वाचलं, त्यातून काय घेतलं, तसं तुम्ही काढलेल्या सुद्धा प्रत्येक चित्राला काहीतरी इतिहास असतोच. तू कितीही वर्षांनी तुम्ही ते चित्र पाहिलं ना, तरी तुम्हाला पटकन आठवतं की हे चित्र मला कोणत्या सिच्युएशनमध्ये सुचलं. तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकता की मी कुठे बसून काढलं होतं, मला हे चित्र सुचलं कसं. जर ती स्वतःची कल्पना असेल तर नक्की ते तुम्हाला आठवतं. रेल्वेमध्ये आपण असा एक बोर्ड बघतो की सावधान, अनोळखी वस्तूला स्पर्श करू नये, ते धोक्याचं आहे, असा बोर्ड असतो की नाही. आजकाल तर बॉम्ब असल्यामुळे, बॉम्बची भीती असल्यामुळे आजकाल अशा प्रकारचे बोर्ड असतात. आता हे एका चित्राचा एक भाग आहे, हे पूर्ण चित्र नाहीये, हा एका व्यंगचित्रातला अर्धा भाग आहे. तर लोकांना उत्सुकता वाटते. आवाजची लोकप्रियता काय आहे की खिडकी चित्र असतात, खिडकी उलटली की दुसरं दिसतं. पण स्टेजवर जेव्हा कार्यक्रम सादर करतो तेव्हा मी काही लोकांसमोर खिडकी उघडू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, त्या मूळ चित्राचा एक भाग दाखवायचा, जसं मी तुम्हाला आता दाखवतोय, आणि मग त्याच चित्राचा पुढचा भाग जो काय आहे तो दाखवायचा, आणि मग विनोद निर्मिती होते. इथे ती बायको आपल्या नवऱ्याला दाखवते, सावधान, अनोळखी वस्तूला स्पर्श करू नये, ते धोक्याचे आहे.
आता या ठिकाणी ही छोटी मुलं आहेत, त्यांना कोणी दिवाळीमध्ये वर्गणीच देत नाही. आडमुठेवाडी नावाच्या एका कॉलनीमध्ये ती मुलं म्हणतात की आकाशकंदील आमच्या खिडकीसमोर असेल तरच वर्गणी देऊ, अशी अट प्रत्येकाने घातली. आता प्रत्येकाच्या खिडकीसमोर कसा आकाशकंदील, पण मुलं इतकी बिलंदर आहेत. हल्लीची पिढी अतिशय स्मार्ट आहे. स्मार्ट सिटीतली स्मार्ट मुलं तर आणखीन स्मार्ट असतील. आपण बघूया त्या मुलांनी त्याच्यावर काय तोडगा केला. प्रत्यक्षात ही खिडकी चित्र होतं. हे पहिला भाग होता आणि हा त्याचा दुसरा भाग होता. तर जी चित्र आपण मुखपृष्ठासाठी काढतो, जी चित्र आपण लोकांना पाहण्यासाठी काढतो, म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये, ती स्टेजवर पण सादर करता येतात आणि ती पण लोकांना आवडतात. त्याचे मागचे किस्से आवडतात. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग हास्य कॉर्नरचा प्रवास हा मोठ्याने व्हायला लागला. मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पाहता पाहता परदेशामध्ये, असं करता करता हा कार्यक्रम मी जवळजवळ गेली 29 वर्ष करतोय. असंख्य लोकांनी तो कार्यक्रम पाहिला. आता त्या कार्यक्रमाची DVD सुद्धा आलेली, खाली ती DVD सुद्धा विक्रीसाठी आहे. परंतु दरवेळेला कार्यक्रम वेगळा होतो, कारण प्रेक्षक वेगळे असतात, किस्से वेगळे असतात, चित्र वेगळे असतात आणि लाईव्ह स्केचेस जी असतात ती तर आणखीनच वेगळी असतात. आणि मग हे जेव्हा व्हायला लागलं तेव्हा दूरदर्शनच्या निर्मात्या नीना राऊत आणि बालमन शाळेतल्या विद्या पटवर्धन यांच्या डोक्यात एक कल्पना आली की अरे हे जर तू स्टेजवर सादर करतो, आपण TV सिरियल का करूया नको. आणि मग त्यातनं एक TV सिरियल जी बनवली, तिचं नाव होतं या टोपी खाली दडलंय काय. 13 भागाची TV सिरियल. आज सकाळी जिने सूत्रसंचालन केलं ती मेघना एरंडे. ही माझ्या त्या पहिल्या TV सिरियलमध्ये, तेव्हा ती 9वीत होती. बालमन शाळेतल्या आम्ही 12 मुलांना घेतलं होतं. आणि या टोपी खाली दडलंय काय ही एक TV सिरियल होती, ज्याच्यामध्ये व्यंगचित्र कला ही काय आहे, तिचा कसा प्रभावी उपयोग करता येतो, मनात आणलं तर एखादा मुलगा व्यंगचित्रकला ही आपलं प्रोफेशन कसं करू शकतो, अशा थीमवर एक धाडसी TV सिरियल करण्याचा निर्णय नीना राऊत यांनी घेतला. जे भरतकुमार राऊत जे आहेत त्यांच्या पत्नी आणि ओम राऊत नावाचा जो आता लोकमान्य चित्रपट काढला ना, त्यांच्या आई त्या निर्मात्या होत्या. तेव्हा माझी ही TV सिरियल झाली. मुख्य भूमिका लिखाण माझं होतं, विद्या पटवर्धनांचं दिग्दर्शकीय मार्गदर्शन होतं आणि ती दूरदर्शनने 4 वेळा आतापर्यंत टेलिकास्ट केली. महत्वाचं काय होतं की एक थॉट गेला की लोकांना घरात कळलं की यस, हे एक असं माध्यम आहे. काही जणांना चित्रकार म्हटल्यानंतर ना असं झोळी लावलंय, दाढी वाढवली आहे, फारसं काय उत्पन्न नाही, असा माणूस रस्त्यातनं जातो, अशी एक चुकीची कल्पना आहे. म्हणजे मी रस्त्यातनं चालत असताना जर माझा एखादा मित्र आणि मी बोलतोय आणि तेवढ्यात त्या मित्राच्या ओळखीचे कोणतरी आले ना की तो ओळख करून देतो की हे विवेक मेहत्रे, हे व्यंगचित्र वगैरे रेखाटतात. मग तो समोरच्या म्हणून असं बघतो आणि म्हणतो अच्छा, मी तुम्हाला काही चांगले चित्र वगैरे काढता येत नाहीत का. म्हणजे व्यंगचित्र म्हणजे काहीतरी वाकड्या तिकडे रेषा काढणं, ज्याला पेंटिंग जमत नाही त्याने कार्टून काढणं, असा काहीतरी चुकीचा समज आहे. आणि त्यातनं उत्पन्न तर मिळतच नसावं, हा आणखीन एक समज आहे. पण बरं आहे, लोकांच्या अज्ञानात आनंद असतो. या ठिकाणी मी आणखीन एक कार्टून काढतोय. एक TV वरती एक प्रख्यात वाक्य गाजलं, पैचान कोण, आठवतंय तुम्हाला? मधल्या काळामध्ये जेव्हा TV अतिशय लोकप्रिय होता तेव्हा संध्याकाळचे जे कॉमेडी शो लागत होते त्याच्यामध्ये एक वाक्य आलं, पैचान कोण. तर त्याच थीमचा उपयोग करून मी एक चित्र काढलं की एक नवरा घरी आलाय, बायकोचे डोळे धरलेत आणि म्हणतो पैचान कोण. पुढचं भाग आहे, अर्धच झालंय चित्र, पुढचा भाग बघा. प्रसिद्ध उद्योगपती शेठ भैरवमल यांचे आकस्मिक हृदयविकाराचं तीव्र धक्क्याने निधन. कारण एवढा बायकोने जबरदस्त धक्का दिलाय. या चित्रासाठी मला शेवा किर्लोस्कर पुरस्कार मिळाला होता. हे एक मुखपृष्ठ होतं. या ठिकाणी डोके बंधू नावाचे 2 बंधू आहेत, त्यांनी एक इन्स्टंट वेट लॉस सेंटर काढलंय. तिथे लिहिलंय फी भरा आणि वजन निम्म्यावर आलेलं पहा, औषधं, ऑपरेशन किंवा व्यायामाशिवाय. हे 2008 किंवा 2009चं मुखपृष्ठ आहे. बघा ते काय म्हणतायत, फी भरा आणि वजन निम्म्यावर आलेलं पहा, औषधं घेऊ नका, ऑपरेशन पण करणार नाही, व्यायाम तुम्हाला करावाच लागणार नाही, फक्त आधी फी मात्र आधी भरावी लागेल, एवढी अट आहे. या चित्राचा अर्धाच भाग दाखवतोय. मग हे शक्य आहे का हो? फी भरायची आणि वजन निम्म्यावर आलेलं बघायचं, ते इन्स्टंट. बघा वर लिहिलं इन्स्टंट वेट लॉस सेंटर. हे चित्र पूर्ण दाखवतोय. या दिवाळी अंकाचा सुद्धा मी प्रकाशक आणि संपादक आहे. गेली 18 वर्ष 3 दिवाळी अंक जे आम्ही काढतोय. ऑल द बेस्ट हास्यानंदन छोट्यांचा आवाज, त्यातलं हास्यानंदचं हे मुखपृष्ठ आहे. तिथे 2 वजनाचे काटे ठेवलेत, त्यामुळे वजन निम्म्यावर आलेलं बघा. आणि या ठिकाणी एक मुलगा आईस्क्रीम खात खात एका मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर येऊन थांबलाय आणि त्याचा गॅसचा बलून नेमका एक अक्षर झाकल्या गेल्यामुळे तिथे वाक्य असं दिसतंय, मोबाईल गॅलरी, दिवाळी निमित्त खास ऑफर, बाईल बदलून घ्या.
जुन्याला कंटाळलात मग विदेशी आकर्षक सडपातळ घेऊन जा. तो गावातला एक माणूस आलाय, तो बोर्ड वाचतोय, त्या फुग्याच्या मागे एक अक्षर लपलंय मो नावाचं, ते काय त्याने बघितलेलं नाहीये, आणि त्याच्या डोक्यात विचार आलाय, वा बाईल बदलून मिळते इथे. हा अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरचा ज्या दिवशी अपघात झाला त्यावेळी काढलेला एका मासिकाचं कार्टून आहे की एका सामान्य माणसाला ज्योतिषाने सांगितलं की तुला विमानाच्या अपघातामुळे तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठं वादळ होणार आहे. तो म्हणाला, काय सांगता, मी ते एस टीने प्रवास करायला खिशात पैसे नाहीत आणि तुम्ही काय काय ज्योतिषी लोक काही सांगता. मात्र त्या ज्योतिषाचं भविष्य खरं ठरलं. हा तरुण दुसऱ्या दिवशी गार्डनमध्ये आपल्या प्रेयसीबरोबर गेला आणि तिथे एक मुलगा खेळत होता. तो नेमका विमान खेळण्यातलं उडवत होता. आणि त्या विमानाची धडक बसून त्या मुलीच्या बरोबर प्रेयसीचा केसाचा वीग बरोबर उडाला. आणि या ठिकाणी एक जनता सेल लागलेला आहे. तिथे बोर्ड आहे, कोणतीही गोष्ट फक्त 50 रुपयात उचलून न्या. या हिरोने काउंटरवरती 50 रुपये दिले आणि तिथल्या सेल्स गर्ललाच उचलून घेतले, कारण लिहिलंय ना, कोणती वस्तू उचलून न्या 50 रुपयात. एक मिनिट, हे कार्टून दाखवण्याआधी छोट्या छोट्या गोष्टी कशा उपयोग येतो बघा. आपल्याकडे सारे गम महाराष्ट्राचा महागायक म्हणून एक स्पर्धा अतिशय गाजत होती आणि मग त्याच्या ना ऑडिशन्स व्हायच्या की आज दादरमध्ये, मग उद्या सोलापूरमध्ये, मग पुण्यामध्ये, आणि प्रत्येक ठिकाणी ऑडिशनसाठी अवधूत गुप्ते किंवा वैशाली सामंत जायचे आणि तिथले स्थानिक गायकांच्या ऑडिशन्स व्हायच्या आणि तिथे बोर्ड लावलेलं असायचं की ऑडिशनसाठी येणाऱ्या लोकांनी तिथे त्यांना प्रेझेंटेशन करून दाखवायचं. तिथे बोर्ड असायचं की ऑडिशनसाठी येणाऱ्यांनी गाऊन दाखवणे आवश्यक. आजकाल बघा नाक्यावरती मोबाईल्सची दुकानं झालेली आहेत. मोबाईल रिपेअर करून मिळतात ना, पण या ठिकाणी इथे एक मोबाईल बिघडवून देणाऱ्याने दुकान टाकलंय हॉटेल मधुचंद्रच्या समोर. त्याने लिहिलंय बघा, तो एक जोडीदार हनीमूनला आल्याने मोबाईलवर बोलतोय, ही बाई तर 2-2 मोबाईल तिच्या हातात आहेत. तर तिथे एकाने कसा संधीचा फायदा घ्यायचा असतो बघा, त्या शांती मोबाईल रिपेअरिंगवाल्याने हॉटेल मधुचंद्रच्या बाहेर टपरी टाकली आणि लिहिलंय, आपल्या जोडीदाराचा फोन तात्पुरता बिघडवून देऊ, या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. तर मला वाटतं आजच्या व्हॉट्सअपच्या आणि फेसबुकच्या काळामध्ये हे अतिशय धंदा हा जोरात चालू शकेल. तेव्हा कोणाला ही आयडिया सुचली तर मला रॉयल्टी द्यायला हरकत नाही. या ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये आपण बघा गेलो सरकारी कार्यालय की शिपाई सांगतो, साहेब चहा प्यायला गेलेत. हा माणूस एवढा भयंकर धाडसी आहे की त्याने परमनंट पाटीच ठोकून ठेवली आहे बघा, बसा चहा प्यायला गेलेत. लोकांना याविषयी एक अतिशय उत्सुकता असते की अर्कचित्र म्हणजे काय. मी जेव्हा सुरुवातीला कार्यक्रम करायचो ना, कार्यक्रम संपल्यावर लोक म्हणायचे, अहो ते अर्कचित्र काय हो. खूप चांगला शब्द वसंत सरवटेने आणला की अर्कचित्र, कॅरिकॅचर. पण लोकांना त्याच्याविषयी इतकी उत्सुकता असते की नेमकं काय असतं, कशाचा अर्क. तर मग सांगावं लागतं की अर्कचित्र वगैरे नसतं, तर हे चित्रच असतं, परंतु तो फोटोग्राफ नसतो. लेखासोबत जेव्हा फोटोग्राफच्या ऐवजी समजा आता नरेंद्र मोदी रडतायत असं चित्र, तर काय नरेंद्र मोदीने सांगणार का, साहेब जरा बसा तुम्ही रडतानाचा फोटो घेतो मग उद्याच्या लोकसत्तात पहिल्या पानावर छापतो. पॉसिबल नाही ना. आज इथे निलेश आहे, लोकसत्ताचे आहेत का? हां निलेश, जरा एकदा निलेशसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या, कारण लोकसत्ता दैनिकामध्ये इतकं उत्तम आणि पहिल्या पानावरती तो ज्या पद्धतीने चित्र प्रेझेंट करतो. तुम्हाला सांगतो की व्यंगचित्राची अनेक दालनं आहेत, समृद्ध केलंय. मराठीमध्ये असे काही व्यंगचित्रकार आहेत ना की त्यांनी ही कला खरोखर एका वेगळ्या उंच पातळीवरती नेऊन ठेवलेली आहे. तर कॅरिकेचर म्हणजे काही लोकांना समजावं म्हणून मी 2-3 उदाहरणं दाखवत असतो. त्यातलं ते पहिलं एक कार्टून होतं, हे काजोलचं एक कार्टून आहे आणि अजून एक आहे लता दिदींचं. आणि ही चित्र आहे ना, हे तर हे ऑन द स्पॉट स्टेजवर केलेलं कार्टूनचं मी काढलेली ही स्लाईड आहे की मला प्रेक्षकांना एकाने सांगितलं की तुम्ही लता दिदींचं जर कार्टून काढायचं तर काय कराल. तर मी तेव्हा तिथे जे काढलं होतं ते फक्त नंतर रंगवलं. पण म्हटलं रसिकांच्या हृदयावर, जगभरातील रसिकांच्या हृदयावरती राज्य करणारी ही संगीत सम्राज्ञी आहे, म्हणून मी ते चित्र त्या पद्धतीने केलं होतं. काही वेळेला लाईव्ह चित्र इतकी चांगली होतात, तर मी एक तुम्हाला मुद्दाम तिथे करणार आहे एक चित्र, जर मला आय डोंट नो मार्कर असेल तर. मला एक सोलापूरमध्ये स्टेजवर घडलेला प्रसंग आहे आणि तो मी मुद्दाम दाखवणार आहे की असं घडू शकतं. लाईव्ह परफॉर्मन्समध्ये आयत्यावेळी लोक गोची कशी करतात आणि त्यातनं चित्र कसं होतं त्याचं एक मी आत्ता मी ठरवलं होतं डेमोक्रेचं, नंतर सुचलं म्हणून. दोलंगे साहेब मला मार्कर मिळेल ना? हां, तुम्ही सोलापूरचेच आहात ना? अच्छा अच्छा.
किती हुशार आहेत बघा. मी विलासरावांच्या गावचा नव्हतो. अच्छा, लातूर पॅटर्न तोच म्हणजे. हॅलो. हां, थँक्स. नाही चालत. मोडनिंब नावाचं एक गाव आहे, पुणे सोलापूर रोडवरती आहे. आणि तिथे माझा हास्यकारना नावाचा कार्यक्रम रात्रीच्या वेळी होता. आणि असं छोटंसं स्टेज होतं आणि तिथे चित्र काढायसाठी डेमो होते, पाठी स्लाईड शोसाठी मी प्रोजेक्टर वगैरे माझा घेऊन मी फिरतो. आणि तिथे गावातला एक इलेक्ट्रिशियन ज्याच्याकडे माईकची व्यवस्था, लाईटची व्यवस्था वगैरे होतं ना, तो त्याचे एक टेबल टाकून असा माझ्यापासून फक्त 3 फुटावर होता, फक्त 3 फुटावर. आणि त्या पठ्ठ्याने एक 100 वॅटचा किंवा 200 वॅटचा असेल कदाचित एक इलेक्ट्रिकचा बल्ब टेबलावरती एक होल्डर होता असा, आणि त्या होल्डरवर उलटा लावला होता. आपण बल्ब कसा असा लावतो की नाही, त्याने तो असा उलटा बल्ब लावला होता. आणि मी बोलत असताना ना, तो 200चा प्रकाश माझ्या डोळ्याच्या, आधी तर चष्मा घातलेला आपला नसतो, त्यामुळे प्रतिबिंब असे लोकांचं काही असे वलय दिसतात. तर मी त्याला काय म्हटलं की बाबा रे, तू बल्ब काढ, मला त्रास होते का. तो म्हणाला नाही, लाईट गेलेली समजणार कशी. अरे, लाईट गेलेली समजणार कशी म्हणजे कळतंय इथला लाईट गेला त्यासाठी 100. नाही ते म्हणजे टेस्टिंगसाठी आम्हाला लावावाच लागतो. ऐकायला तयार नाही हो. डोक्यात तिडीक गेली होती. आणि त्याच वेळी मी असं काहीतरी बोलत असताना तर एक माणूस काय म्हणाला, बरं गावात कार्यक्रम असताना तुम्हाला लोक चॅलेंज करतात. शिवाजी मंदिरमध्ये किंवा गडकरी रंगामध्ये कार्यक्रम करताना सगळेजण छानपैकी, कोणाची हिंमत नसते स्टेजवर यायची. गावात असं नसतं, तयार राहावं लागतं. तर एक माणूस काय म्हणाला, हे सगळं तुमचं ठरलेलं असतं, आयत्या वेळेचा विषय घेता का. हो म्हटलं, घेईन की. मग निर्जीव वस्तूचं कार्टून काढून दाखवा. तर म्हटलं निर्जीव वस्तू असं. मी म्हटलं बल्ब चालेल का. तर लोक म्हणे हो चालेल. मग एक जण म्हणाले नाही आता तुम्ही बल्बवरच कार्टून काढा. झालं. आणि डोक्यात तिडी गेली होती. आणि म्हटलं आता लोकांना हसवायचं, कारण आता ह्याचं हे काय सगळं. पण मोडनिंब गाव हे तसं शहरी नाहीये. काय केलं मी, बरं पुन्हा एकदा सांगतो, हे स्वस्तुतीसाठी सांगत नाही, आयत्या वेळी चॅलेंज आलं तर कसं निभावून नेण्याची क्षमता पाहिजे एवढ्यासाठी सांगतो. मी एक बल्ब काढला. हा बल्ब मी उलटा काढला होता. हा पण जो बल्बचा होल्डर आहे ना, दुसरं पेन आहे का, दिसेल तरी मला असं वाटतं स्पॉटलाइट आहे. थँक्यू. हा, तो पण राहू दे तुमच्याकडे. आणि तो बल्ब वाटावा म्हणून मधलं फिलामेंट सुद्धा काढणं भाग होतं मला, म्हणून मी मधलं फिलामेंट पण काढलं. आणि म्हटलं हा बल्ब ह्याने उलटा लावलाय म्हणून मी पण बल्ब उलटाच लावतो असं मी म्हटलं. आणि म्हटलं निर्जीव वस्तू आहे, निर्जीव वस्तूत ना. आणि हे चित्र ते ब्रशने केलं होतं, मार्करने केलं नव्हतं. आणि मग मी काय केलं, म्हटलं मी मुंबईतनं आलेलो आहे. आमच्या मुंबईमध्ये अशा 40 मजल्याच्या 30 मजल्याच्या अशा उंच इमारती, असे मोठमोठे टॉवर्स हल्ली बिल्डरच्या कृपेने व्हायला लागलेत. आणि असे मी 2-3 टॉवर्स काढले. मी थोडंसं वेगाने काढतोय, मला माहिती आहे तुम्हाला. आणखीन एक 5 मिनिटं आपण हे करू. हां. आणि इथे पण अशी एक उंच बिल्डिंग काढली मी, अशी 2-3 टॉवर काढले असे. म्हटलं आमच्याकडे मुंबईमध्ये जिथे कुठे रिकामा प्लॉट दिसला की तिथे टॉवर असतात. आणि जिथे जिथे टॉवर असतात तिथे हमखास म्हटलं झोपड्या असतात. आणि मुंबईची जवळजवळ 70% पॉप्युलेशन आज झोपड्यांमध्ये राहत आहे. फुकटचं पाणी मिळतं, नगरसेवक त्यांना लाईट देतात वगैरे. लोकांना कळेच नाही काय चाललंय. म्हणजे मी बल्ब काढला काय आणि बोलायला काय वेगळंच लागलो, असं ते सगळं चालू झालं. मग म्हटलं अशा झोपड्या आहेत, आणि जिथे जिथे झोपड्या आहेत ना तिथे हमखास त्याच्या बाजूला रेल्वेची लाईन पण गेलेली आहे. असं करून मी एक प्रतिकात्मक एक असं रेल्वेचा ट्रॅक पण काढला असा. हे जरा मी झपाट्याने करतोय, मोठा कागद होता पण आता समजून घ्या, कारण हा कागद लहान साईजचा आहे. हा असा मोठा कागद असता तर मजा आली असती. आणि म्हटलं अहो गोवंडी बिवंडीला तर इतकं आहे की लोक म्हणजे बायका त्या रुळावरच गप्पा मारत बसतात, भाजी बिजी पण निवडतात मस्त रुळावर. पाय गाडी आली की असा पाय फक्त असं उचलतात, बाजूने गाडी जाते, परत पाय खाली ठेवतात. ते गावातले लोक सगळं मस्त एन्जॉय करत होते. पण काही लोक म्हणे अहो ते चित्राचं काय झालं. म्हटलं काढतो की, चित्राचं काढतो म्हटलं. आणि मग असं इथे पण बऱ्याच झोपड्या वगैरे काढल्या. आणि म्हटलं की व्यंगचित्रकाराचं वैशिष्ट्य असतं की अनपेक्षित धक्का. तर आता आपल्याला हे चित्र पूर्ण करायचं आहे, मी करतो, पण कोणाच्या भावना वगैरे दुखवणार नाही. लक्षात घ्या, नाही तर काय आजकाल भावना दुखवणं हा एक प्रकार फार भयंकर झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे, आचार्य अत्रे,
आर.के. लक्ष्मण हे नशीबवान माणसं होती. पु ल देशपांडे सुद्धा. अहो, पु ल आणि आचार्य अत्रे आणि बाळासाहेब जर आजच्या जगात असते ना, दर 2 मिनिटांनी मोर्चे आले असते की आमच्या भावना दुखावल्या. म्हणजे आज परिटाचा मोर्चा, मग उद्या सुतारांचा मोर्चा, काय सांगून सोय नाही. मी आज चित्र काढताना सांगते, धनुष्याचं बाण झालेलं, बाण सोडलं की सॉरी म्हणता येत नाही ना आजकाल, काय छोट्या छोट्या कारणांसाठी. कारण भावना दुखावल्याची बोंब मारून ना बातमी येते, टीव्ही चॅनलवाले लगेच जाऊन त्यांची लगेच मुलाखत घेतात. हा, तुमच्या भावना कशा दुखावल्या, सॉरी अनिलेश. काय तो त्यांचा TRP वाढवण्याचा प्रकार असतो. निलेश खरे असं करत नाही, पण अनेक चॅनेलवाले असं करतात. असो, तर हे असं करत होतो आणि म्हटलं आता चित्र पूर्ण करतोय मी. पण एक लक्षात घ्या, तुम्ही ग्रामीण भागातले आहेत, पण आमच्या मुंबईमध्ये मला हे असं दिसतं, तुमच्यापैकी किती लोक मुंबईत आलेले आहेत. मग काही लोकांनी हातवर केला. म्हटलं तुमच्यापैकी किती लोकांनी मुंबईत रेल्वेतनं प्रवास केलेला आहे. बऱ्याच लोकांनी हातवर केला. म्हटलं हां, मग तुम्हाला हे चित्र समजेल. आणि म्हणजे मी चित्र पूर्ण केलं. रंग ब्रश असता तर जरा बरं झालं असतं, पटकन चित्र झालं असतं. असं मी काहीतरी काढलं इथे, तरी काय कोणाला कळत नव्हतं काय प्रकार आहे. आणि म्हटलं आता मी चित्र पूर्णच करतो. आणि एक असा 5-6 वर्षाचा मुलगा दाखवला होता आणि तो ओरडून सांगतो, आये झालं, पाणी घेऊन ये. आणि असा रेल्वेच्या ट्रॅकवरती हा मुलगा होता. म्हटलं भावना बिवना दुखवायचा प्रश्न नाही आहे. हे चित्र आम्ही रोज सकाळच्या वेळेला जर तुम्ही रेल्वेतनं फिरता तर बघतो. म्हणजे तो बल्ब जो मला त्रास देत होता, त्या बल्बचं रूपांतर अशा चित्रामध्ये मी केलं होतं. थोडंसं आपण वेगाने पुढे जाऊया. छगन भुजबळांचं कॅरिकेचर आहे. भरत शहाच्या लग्नाला बिनबुलाए मेहमान म्हणून तेव्हा ते गेले होते आणि त्यांच्या हातात एक क्रमिक पुस्तक आहे. ते म्हणतात, हे असलं क्रमिक पुस्तक मी अजिबात खपवून घेणार नाही. ज्या क्रमिक पुस्तकात लिहिलंय छगन भरत बघ आणि बाळ माझा गुणी. तर त्यातली मार्मिकता, त्यातलं विसंगती लोकांना बरोबर त्या वेळेला कळते. या ठिकाणी बघा, एक TV सिरियलचं शूटिंग चाललेलं आहे. योगी बन गया प्रेम रोगी. आणि तर प्रेमरोगी त्या चिठ्ठी तिथे देतो, आय लव्ह यू. हे चित्र किती वर्ष चालेल मला वाटतं. प्रत्येक राजकीय व्यंगचित्रकारांनी ना हे सीमा भागातल्या मराठी जनतेबद्दल कितीतरी वर्ष ही कार्टून्स काढली असतील. आणि हे एक कार्टून की मराठी माणूस आता इतका थंड झालेला आहे की कोणी येतं, कायदा न जुमानणारे परप्रांतीय येतात. आता हे चित्र मी 20, 22, 25 वर्षापूर्वी काढलं असेल. तेव्हाची स्टाईल माझी होती आणि खूप म्हणजे जाड स्केचपेन वगैरे वापरून मार्करने ते काढलेलं चित्र होतं. आजही ही परिस्थिती अशीच आहे. ही एक आणखी की आमच्या मुंबईची आज अशी परिस्थिती झालेली की बेकायदा वास्तव्य करणारे परप्रांतीय अक्षरशः तिच्यावरती तिचा विनयभंग करतायत, बलात्कार करतायत आणि कोणी त्याबद्दल बोलतही नाहीये. हे एक आणखीन एक कार्टून, उपऱ्यांचा दबाव, तो दाक्षिणात्य हत्ती, मराठी बिचारी उलट. हे एक चित्र मला कसं सुचलं ते सांगतो. बऱ्याचशा मॉलमध्ये ना असं मोठा कोन आईस्क्रीमचा प्लास्टिकचा बनवलेला असतो, बऱ्याच ठिकाणी असतो. हा मी बघत होतो तर मला असं विचारलं की या कोनमध्ये जर खरंच आईस्क्रीम ठेवलं आणि वर जर एखादा वात्रट मुलगा राहत असेल तर काय होईल. आणि त्यातनं मी हा फोटो आणि कार्टून या दोनचं मिक्स करून हे फ्युजन केलेलं आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो, एखाद्या घटनेवरचं ना कार्टून रंगमंच सादरीकरणाला उपयोगी पडतं. म्हणजे ऑल द बेस्टचं मी 2009ला एक कव्हर केलं होतं. ते कव्हर खूप चांगलं होतं, पण ना तो स्टेजवर सांगायचा एक खूप छान किस्सा केला त्याचा. म्हणजे बघा, कार्टून रंगमंचात कसं सादर करता येतं. तर मी सांगतो की मी कोल्हापूरला गेलो होतो आणि कोल्हापूरमध्ये माझ्या एका मित्राची वाट बघत होतो. पाठीमागे एक हॉस्पिटल होतं, हॉस्पिटलच्या दारात वाट बघत होतो. तेवढ्यात मित्राचा फोन आला की अजून 20 मिनिटं थांब, मला जरा यायला वेळ होतोय. कोर्टातला माझा मित्र होता, वकील होता. म्हणून मी थांबलो. तर माझ्या बाजूला एक लक्ष्मीकांत बेर्डेसारखा दिसणारा असा एक टपोरी तरुण उभा होता आणि माझ्या हातात एक पेपर होता, कोल्हापूरमधलं पुढारी दैनिक. तर तो मुलगा माझ्याजवळ आला, असा एक 20-22 वर्षाचा, अगदी टपोरी, जीनची पॅन्ट अशी 10 ठिकाणी फाटलेली, केसाचा कोंबडा. तो म्हणाला, भाईसाहेब जरा पेपर दे ना. अरे, मराठी पेपर मागतोयस ना, मराठीत बोल की. तो हिंदीत म्हणतो, भाईसाहेब जरा पेपर दे ना. तोही मराठी पेपर आहे, मी त्याला येतंय ना मराठी, ते कोल्हापूरला मी येणारच. दिला, पेपर दिला. त्याने असा पेपर असा उघडला. तुम्हाला सांगतो, मला लक्ष गेलं, पेपर तो वाचतच नव्हता. काय करत होता, हॉस्पिटलच्या दरवाज्यातनं ना स्त्री रुग्णांची एक रांग बाहेर आली होती. त्यांच्या हातामध्ये एक्सरे रिपोर्ट्स, औषधाच्या फाईल्स, औषधाचे पेपर्स वगैरे, फाईल्स वगैरे, केस पेपर वगैरे सगळं असं घेऊन बिचाऱ्या अशा सगळ्या बायका उभ्या होत्या रांगेत.
आणि हा तो तरुण ना, त्याने असा पेपर असा उघडला आणि त्या पेपरच्या आडून ना तो त्या बायकांकडे बघत होता. सेटिंग करतात लोक बरोबर, पण बायका हुशार असतात. बायकांना 6 सेन्स काय 7 सेन्स असतो, तो जाणून घेण्यासाठी कुठच्या चाटे क्लासला वगैरे जावं लागत नाही. त्यांना कळतं की कोणता माणूस आपल्याकडे काय नजरेने बघतो. त्यातली एक पेशंट बाई आत गेली आणि तिने आतमध्ये कोण डॉक्टर बाई, डीन वगैरे कोण हॉस्पिटलचे प्रमुख असतील त्यांना सांगितलं. त्या तरा बाहेर आल्या आणि त्याने तिथूनच असं बोट दाखवलं. तर मी बघितलं बोट दाखवलंय, म्हटलं आपलं मार पडायचा. मी जर बाजूलाच झालो. त्या बाई रागारागाने आल्या आणि त्या तरुणाच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, काय रे, काय चाललंय काय तुझं? इथे माझ्या या सगळ्या पेशंट बायका इथे उभ्या आहेत, तू त्यांच्याकडे पाहत का उभा राहिलेस? आता मला वाटलं हा सॉरी बोलेल. सॉरी कसला बोलतो तो? त्या डॉक्टर बाईंनाच म्हणाला, हो मॅडम, माझ्यावर काय चिडता, तो बोर्ड तुम्हीच लावलाय ना? मी पण वळून बघितलं, कसला बोर्ड? अहो सांगतो, बोर्ड होताच तिथे. त्या बोर्डवर लिहिलं होतं, स्त्रियांना पाहण्याची वेळ दुपारी 3 ते 5 आणि वर डॉक्टर बाईंचं नाव होतं. तुम्हाला सांगतो, कोल्हापूरमध्ये खरंच असा बोर्ड आहे. आणि हा मग मी चित्रात कसा वापरला माहितीये? मी काय केलं होतं, मला इंटरनेटवर एक फोटो मिळाला. काय माहितीये, सायकली अशा स्टँडवर लागलेल्या आहेत. स्टँडवर, सायकल स्टँडवर अशा 25-30 सायकली पार्क केलेल्या आहेत आणि त्या सायकल स्टँडवर पार्क केलेल्या सायकलीवर चढून काही लोक फुटबॉलची मॅच बघतायत. असा मला एक फोटो इंटरनेटवर मिळाला. म्हटलं हा वापरायचा आपण. मी काय केलं, तो फोटो घेतला, फुटबॉलचं ग्राउंड वगैरे सगळं कट केलं फोटोशॉपवर आणि एक दुसरं चित्र, एक स्त्रियांचं हॉस्पिटल केलं. हॉस्पिटल निवासस्थान आहे डॉक्टर बाईंचं आणि हॉस्पिटल आहे आणि तिथे ही पाटी लावली. फक्त कोल्हापूरमध्ये बघितलेली पाटी तिथे लावली आणि एक चांगलं कार्टूनचं मुखदृश्य तयार झालं. तिथे दिसतंय की स्त्रियांना पाहण्याची वेळ दुपारी 3 ते 6 हे सगळे लोक सायकलीवर चढून भिंतीच्या आतवरून बघतायत. पण हे चित्र स्टेजवर दाखवण्यापेक्षा हा किस्सा सांगितला तर लोकांना तो अधिक अपील होतो आणि मग मी ते चित्र दाखवतो. तर अशा प्रकारे हा व्यंगचित्र एक उत्तम सादरीकरणाचं खरोखर प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. तुम्ही एक सेकंड, तुम्ही इतका वेळ माझी बडबड ऐकून घेतली, एक डेमो पण बघितला, पण त्यामागची गोष्ट एक लक्षात घ्या की आज व्यंगचित्र हे फक्त कागदापुरतंच मर्यादित नाही राहिलेलं. उत्तम ॲनिमेशन फिल्म त्याच्यापासून होते, स्टेज शो होऊ शकतात, चिंटूने दाखवून दिले चित्रपट होऊ शकतात. या सगळ्या माध्यमातनं जाणारं हे अतिशय प्रभावी असं माध्यम आहे आणि हे माध्यम तुम्हाला जसा आनंद देतो तसा दर्शकांना, वाचकांना, प्रेक्षकांनाही आनंद देतो आणि हे असं वर्षानुवर्ष चालणार आहे. कदाचित ह्यापेक्षाही पुढची काहीतरी आणखीन येतील, अनेक माध्यमं येतील ज्याची आज आपल्याला कल्पना नाही. संशोधक नवे नवे शोध लावत आहेत, पण मुळात या सगळ्याला बेस एक चांगल्या कार्टून्सची असते, चांगल्या कल्पनेची असते, जी तुम्ही पुरवू शकता. कॉम्प्युटर हे कधीही पुरवू शकणार नाही. कॉम्प्युटर आयडिया जनरेट करू शकत नाही. आयडिया ह्या तुमच्याच डोक्यातनं येऊ शकतात. कॅरेक्टर बिल्डिंग हे सुद्धा कॉम्प्युटरपेक्षा तुम्हीच चांगलं करू शकता. आणि या सगळ्याचा जर एक मिलाप केला तर मला असं वाटतं की मराठी व्यंगचित्र कला ही जागतिक दर्जाच्या व्यंगचित्रकलेपर्यंत पोहोचण्याचे दिवस आज आलेले आहेत. जेव्हा या स्पर्धेतली कालची 15 चित्र जेव्हा पाहिली तेव्हा लक्षात आलं की यस, मधला एक काळ असा वाटत होता की पुढे काय होईल, वर्तमानपत्र कदाचित बंद होतील की काय, लोक जास्तीत जास्त व्हॉट्सअप किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियात अडकतील का फक्त टी व्हीवरतीच कार्यक्रमावर बेस करतील. पण नाही, खरोखर मला असं वाटतं की मराठी व्यंगचित्रकला मरणार नाही. मित्र, तुम्हाला सांगतो, जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या सगळ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा क्रमांक 15वा आहे. जगातल्या 2500 भाषांमध्ये मराठी भाषा 15वी आहे. ही भाषा संपणार नाही. कितीही तुम्ही मुलांना इंग्रजी शाळेत घातलं तरी मराठी दिवाळी अंक चालू राहणार. मराठी पुस्तकं खपतायत. जे प्रकाशक म्हणतात मराठी पुस्तकं खपत नाहीत, खोटं बोलतायत. पूर्वी खूप मर्यादा होत्या. म्हणजे 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 या दशकाचे काही साक्षीदार इथे बसलेले आहेत. आज श्रीनिवास प्रभुदेसाई इथे आहेत, विकास सबनीस आहेत, सकाळी शिदा फडणीस होती. यांच्या चित्राच्या सादरीकरणाला काही मर्यादा पडत होत्या. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज नाव, प्रसिद्धी आणि पैसा आणि उत्तम कला ह्या सगळ्याचा एक मिलाप केला तर मी तुम्हाला सांगतो, खरोखर व्यंगचित्रकलेला आणि तेही मराठी व्यंगचित्रकलेला खरंच अच्छे दिन येतील आणि त्यासाठी नरेंद्र मोदींची गरज पडणार नाही. मला या ठिकाणी जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. ही कला वाढवा, लोकांना हसवा, स्वतःही समाधानी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.